आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत त्याला जैवविविधतेची संवेदनक्षम क्षेत्रे असं म्हणतात किंवा बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट म्हणतात. पृथ्वीवरील अशी कोणती ठिकाणे आहेत ज्यांच्यावर आपण विशेष लक्ष केंद्रित करणं महत्त्वाचं आहे? असे कोणते ठिकाण आहेत ज्यांना भविष्यातील पिढ्यांसाठी संरक्षित करण्यासाठी आज लक्ष देण्याची गरज आहे? हे सगळं आपण कसं ठरवणार? आता हे तर स्पष्ट आहे की आपली पृथ्वी संकटात आहे आणि आपण पूर्ण ग्रह एकाच वेळी वाचवू शकत नाही. आपल्याला एका वेळी एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करायला हवे. आपण संपूर्ण ग्रहाचा प्राधान्यक्रम एकाच वेळी ठरवू शकत नाही. आपल्याकडे मर्यादित वेळ आहे आणि तो वेळ सुद्धा संपत चालला आहे. तर मग ही संवेदनशील क्षेत्रे नेमकी कोणती आहेत ज्यांना विशेष लक्ष देण्याची गरज आहे, हे आपण शोधण्यासाठी कोणते निकष वापरतो बरं? तर पहा, 1988 मध्ये जे आपल्यापैकी अनेकांसाठी जुना इतिहास असेल, ह्या काळात नॉर्मन मायर्स नावाच्या एका शास्त्रज्ञाने अतिशय महत्त्वाचा शोध निबंध लिहिला होता, ज्यामध्ये त्यांनी या संवेदनशील क्षेत्राची संकल्पना मांडण्यासाठी विविध प्रकारचे भौगोलिक, हवामानशास्त्रीय आणि वैशिष्ट्यपूर्ण निकषांचे विश्लेषण केले होते. अनेक वर्ष अभ्यास केल्यानंतर शास्त्रज्ञांनी शेवटी हे ठरवलं की असे फक्त 2 निकष आहेत जे वापरून आपण जैवविविधतेची संवेदनक्षम क्षेत्रे ओळखू शकतो. पहिला निकष असा होता की कुठल्याही ठिकाणी वनस्पतींच्या किमान 1500 प्रदेशनिष्ठ म्हणजे एंडेमिक प्रजाती असणे आवश्यक होते. आता दुसरा निकष असा होता की ज्या क्षेत्राबद्दल आपण बोलतोय तिथला मूळ अधिवासाचा 70% पेक्षा जास्त भाग आधीच नष्ट झालेला असणं आवश्यक होतं, ज्यामुळे या ठिकाणाला संवेदनशील क्षेत्र घोषित करण्याची गरज अधोरेखित होईल. बरं, आता तुम्ही विचाराल, वनस्पतीच का? वनस्पती हे भूपृष्ठावरील पर्यावरणात अत्यंत महत्त्वाच्या असतात. जिथे वनस्पती असतात तिथे प्राणी जातात. वनस्पती हे प्राथमिक उत्पादक आहेत. ते अन्नजाळ्यांचा आधार आहेत. हे जीवन इतर जीवनाला आकर्षित करते आणि यावर सगळं अवलंबून आहे. आता आपण प्रदेशनिष्ठतेबद्दल अजून बोलूया. प्रदेशनिष्ठ प्रजाती किंवा एंडेमिक स्पीशीज ही अशी प्रजाती असते जी एका विशिष्ट क्षेत्रात आढळते आणि पृथ्वीवर इतर कुठेही आढळत नाही. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर प्रदेशनिष्ठ असणे हे एखादी गोष्ट किती अद्वितीय आणि अमूल्य आहे याचं मोजमाप आहे. आता आपल्या सगळ्यांना आवडणाऱ्या एका प्रदेशनिष्ठ सजीवाचे उदाहरण म्हणजे कासव. सगळ्यांना खूप आवडतात. आता जर आपण गॅलापॅगोस बेटांचा विचार केला तर बहुतेक बेटांवर स्वतःचे खास प्रकारचे कासव असते जे इतर कुठेही आढळत नाही. त्यामुळे जर एखाद दुसऱ्या बेटावरच्या कासवांचा काही कारणाने नाश झाला तर ही कासवे कायमची नष्ट होतील. ती इतर कुठेही आढळत नाही. ती तर अमूल्य होती, इररिप्लेसेबल होती. सध्याच्या घडीला कन्झर्वेशन इंटरनॅशनल अधिकृतपणे पृथ्वीवरील 34 जैवविविधतेची क्षेत्रे मान्य करते. त्यातील मनोरंजक गोष्ट अशी आहे की पृथ्वीच्या भूभागाच्या फक्त 3% कमी भाग या संवेदनशील क्षेत्रांनी व्यापला आहे. त्यामुळे ही ठिकाणे अतिशय विशेष आणि स्पेशल आहेत. संवेदनशील क्षेत्रांशिवाय पृथ्वीवरील या विशेष ठिकाणांचा विचार करण्याचे इतरही मार्ग आहेत. यातील काही संकल्पना जमीन आणि पाण्याचे मोठे भौगोलिक घटक ओळखण्यासाठी वापरल्या जातात, जिथे प्रजातीचे अद्वितीय गट किंवा विशिष्ट पर्यावरणीय परिस्थिती असते, ज्यामुळे आपण त्यांच्यावर विशेष लक्ष दिले पाहिजे. मला असं वाटतं की संवेदनशील क्षेत्र ही फक्त संवर्धनाची साधने नाहीत, खरं तर ते एक शक्तिशाली वैज्ञानिक साधन आहेत. कारण ही संवेदनशील क्षेत्रे पृथ्वीचा रक्तदाब मोजणाऱ्या यंत्रासारखी आहेत. हे वापरून आपण मानवी हस्तक्षेपामुळे किंवा विविध प्रकारच्या पर्यावरणीय बदलांमुळे या वेगवेगळ्या ठिकाणांवर होणारे परिणाम पुन्हा पुन्हा मोजू शकतो. जैवविविधतेवरील दाबाचे मोजमाप करू शकतो. एका अर्थाने संवेदनशील क्षेत्र ही आपल्या ग्रहावरील इतर धोक्यात असलेल्या क्षेत्रांचे प्रतिनिधी आहेत, जी कदाचित वनस्पतींच्या 1500 प्रदेशनिष्ठ प्रजाती असणे किंवा मूळ अधिवासाचा 70% पेक्षा जास्त भाग नष्ट झालेला असणे या विशेष निकषांमध्ये बसत नसते. तरीही ती साहजिकच अनेक जीवांच्या जगण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठिकाणे आहेत. आपण संवेदनशील क्षेत्रांचा विचार पृथ्वीवरील एकमेकांशी जोडलेल्या ठिकाणांचे जाळे किंवा नेटवर्क अशा प्रकारे करणे आवश्यक आहे. आणि अनेक संवर्धन संस्था, सरकारी यंत्रणा आणि आपल्यासारखे जागरूक लोक सुद्धा या संवेदनशील क्षेत्रांचा वापर करून सर्वात जास्त लक्ष देण्याची गरज असलेल्या ठिकाणांकडे संसाधने चांगल्या प्रकारे वळवू शकतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला एका मुख्य तत्त्वाचं स्मरण ठेवणं आवश्यक आहे.
ते म्हणजे आपण शक्य तितके जास्त संख्येने प्रजातींचे संरक्षण करण्यावर भर दिला पाहिजे, विशेषतः अशा प्रजाती ज्या सगळ्यात जास्त धोक्यात आहेत. संवेदनशील क्षेत्राची ही संकल्पना तेच करण्याचा प्रयत्न करते. आपल्याला प्रजातींची समृद्धता संरक्षित करायची आहे आणि परिसंस्थांची स्थिरता वाढवायची आहे. आणि अशा प्रकारे संवेदनशील क्षेत्रे आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहेत. ही क्षेत्रे आपल्या विशेष लक्ष आणि काळजीसाठी पात्र आहेत, ज्यामुळे आपल्याला त्यांचे आरोग्य वाढवणे आणि जपणे शक्य होईल.